श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ऑफिस सुटल्यानंतर गेले होते मठामध्ये आणि छान दर्शन वगैरे घेतलं स्वामींचं. आणि आता 7 दिवसाचा सप्ताह चालू आहे तर दत्त जयंतीपर्यंत, आणि तिथं प्रहरी सेवा पण चालू आहे. तर माझं दर्शन घेतलं, प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर घरी येताना मग भाजीपाला पण घेतला थोडासा आणि मग घरी आले. आणि मग सकाळच्या टिफिनसाठी या भाज्या निवडून ठेवल्या, कारण की सकाळ मग घाई होत नाही, टिफिनला काय भाजी करावी याचा विचार येत नाही. पटकन निवडून ठेवली तर पटकन भाजी करता येते. तर मिस्टरांनी पण इथं मदत वगैरे केली मला. आणि मग सकाळी डायरेक्ट शूट केलं तर ही पापडीची शेंग आहे तर त्याचीच भाजी केली होती. त्यानंतर मग मुलाला पाठवलं होतं दुकानात दूध वगैरे आणायला आणि मग कढीपत्ता वगैरे पण तो घेऊन आला. तर मी त्याला कधी कधी पाठवत असते दुकानामध्ये, तर त्यांना पण थोडंसं कॉन्फिडन्स येतो आणि व्यावहारिक ज्ञान पण थोडंसं समजतं. तर त्यांच्यावर पण जबाबदारी द्यायला पाहिजे. तर मग असं कधी कधीच जातो आणि घराजवळच दुकानं आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही. आणि मग माझं आवरलं, त्यानंतर मग आले ऑफिसमध्ये आणि मग थोडंसं काम वगैरे केलं ऑफिसमध्ये. आणि मार्गशीर्ष गुरुवार आहे तर उपवास पण आहे माझा. तर मग केळीचे वेफर्स आणण्यासाठी गेले होते मी. आणि हे काका छान फ्रेश असे वेफर्स देतात बनवून, तर सॉल्टी तिखट वगैरे असे ते बनवून देतात. तर मग ते 2 पॅकेट घेतले. त्यानंतर आले ऑफिसमध्ये आणि ऑफिसला जसं तुम्ही बघितलं पापडीची शेंग चपाती आणि वेफर्स असं मस्त जेवण वगैरे केलं आणि थोडंसं काम वगैरे केलं त्यानंतरून. आणि आता थंडी आहे तर मग चहाची वाट बघत असते मी. तर आईचा चहा असा मिळाला तर खूप भारी वाटतं. तर मग 4 वाजता चहा वगैरे पण आला तर मस्त चहा वगैरे घेतला. तर असा गेला आजचा दिवस. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय मैत्रिणींना.